बाजार समिती सुरू पण कामगार मात्र उपाशीच अशी वेळ गेल्या 4 महिन्यांपासून आम्हा सर्व नाशिक जिल्ह्यातील माथाडी कामगारांवर येऊन ठेपली आहे। परंतु या सर्व परिस्थितीकडे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे। गेल्या 4 महिन्यांपासून हाताला काम मिळत नाही म्हणून माथाडी कामगार मेटाकुटीला आलेला आहे। नाशिक लेव्ही प्रश्नावरून बाजार समितीत काम करणाऱ्या हमाल व मापारी यांचे हमाली भाई व वाराईच्या रकमा कपात न करण्याचा बेकायदेशीर निर्णय व्यापारी असोसिएशननं घेतल्यानं आज आमच्यावर धरणे आंदोलन करण्याची वेळ आली आहे। खरं तर लेव्हीची बाब न्यायप्रविष्ट असून आजही त्यावरचा निर्णय पूर्ण झालेला नाही। तसेच महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यानुसार तसेच माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कायद्यानुसार सरकारी तसेच खाजगी बाजार समितीत काम करण्याचा अधिकार माथाडी कामगारांचा आहे। बाजार समितीत काम करणाऱ्या कामगारांचा अधिकार असतानाही खाजगी बाजार समितीत देखील संचालक काम करू देत नाहीत। शेतकऱ्यांच्या हिशोबपट्टीतून हमाली मापाईच्या रकमा कपात करून या कामगारांच्या वेतनासाठी खरेदीदाराने कामगार मंडळात जमा कराव्यात अशी कायद्यानं तरतूद आहे। तसेच या संदर्भात पणन संचालक, सहाय्यक निबंधक, जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त यांनी वेळोवेळी आदेश दिले आहेत। अनेक बैठका घेऊन काही पर्याय सुद्धा व्यापाऱ्यांना देण्यात आलेत, परंतु निकाल काही असला तरी मजुरीवरील लेव्ही आम्ही भरणारच नाही व शासन लेव्ही वसूल करेल म्हणून आम्ही मजूर कपात करणार नाही असा असंविधानिक निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे। कामगार रोजगारापासून वंचित झाले आहेत। तसेच कुठल्याही आदेशांना न जुमानता व्यापारी आजही निर्णयावर ठाम असल्याने बाजार समितीतील व्यवहार चालू आहेत, परंतु हक्काचं काम न मिळाल्यामुळे माथाडी कामगार मात्र उपाशीच आहे। त्यावर तात्काळ तोडगा न काढल्यास, ठोस कार्यवाही न झाल्यास आंदोलन हे अधिक तीव्र करण्यात येईल असं माथाडी कामगारांचे पदाधिकारी यांनी सांगितले। या प्रसंगी नाशिक जिल्हा माथाडी युनियनचे सेक्रेटरी सुनील यादव, सचिव कृष्णकांत जगदाळे, संदीप साळे, बाजीराव सोनोने, राधेश्याम सोनोने, हिम्मत पगार, धनंजय भामरे, केदार सूर्यवंशी, प्रशांत देवरे, यशवंत पगार, दीपक सूर्यवंशी, राधेश्याम सोनोने, रमेश सोनोने, सुरेश जाधव, गंगाधर पवार, रमेश वाघ, भास्कर अहिरे आदींसह जिल्ह्यातील बाजार समितीतील कामगार उपस्थित होते। स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी अशोक अहिरे, लोहनेर। बाजार समितीचा कायदा हा आणि शासनाचे नियम आम्ही कोर्टामध्ये पण गेलेलो आहे। या संदर्भात हायकोर्टाने दिलेले आदेश याचं पूर्ण उल्लंघन करून या कामगारांच्या ज्या काय रोजीरोटीचा प्रश्न आहे तो या बाजार समिती आणि व्यापाऱ्यांनी उधळून लावलेला आहे आणि त्यांच्याकडे आमची वेळोवेळी मागणी आहे की आमच्या कामगारांना प्रचलित पद्धतीने तुम्ही काम द्या, परंतु ते काम आम्हाला अद्यापपर्यंत मिळालेलं नाही। त्यामुळं आम्ही आज हा उपोषणाचा 3रा दिवस आहे। पुढं जाऊन आम्ही काल जिल्हाधिकारी, पालकमंत्री दादाभाऊ भुसे साहेब, जिल्हाधिकारी साहेब यांना आमचं निवेदन दिलेलं आहे। या शासनानं आमच्याकडे वेळोवेळी लक्ष देऊन लवकरात लवकर या प्रश्नी मार्ग काढावा, अन्यथा आम्हाला जे काय साखळी उपोषण आहे ते साखळी उपोषण सोडून वेगळ्या पद्धतीचं उग्र आंदोलन आम्हाला करायला भाग पाडू नये ही आम्ही शासनाकडे कळकळीची विनंती करत आहे। आणि या कामगारांना त्वरित ताबडतोबीनं जिल्हाधिकारी साहेबांनी मीटिंग लावून या कामगारांना काम देण्यासंदर्भात निर्णय घ्यावा, अन्यथा संघटनेचे नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन केलं जाईल असं मी तुम्हाला तुमच्याद्वारे त्यांना जाहीर आव्हान करीत आहे। या 3 दिवस झाले तुम्हाला इथं उपोषणाला साखळी उपोषणाचा 3रा दिवस आहे। जवळजवळ 1 एप्रिल 2024 पासून तागायत आज 2 ऑगस्ट 2024पर्यंत आम्हाला कामगारांना हक्काचं काम मिळत नाही। आम्ही हक्काच्या कामापासून वंचित आहोत। नाशिक जिल्ह्याच्या व्यापाऱ्यांच्या बाबतीत आमचा लेव्हीचा प्रश्न उद्भवला, परंतु कामगार उपायुक्तांनी लेव्हीची रक्कम व्यापाऱ्यांना बोर्डात भरा असे पत्रकं दिल्यामुळे व्यापाऱ्यांनी मात्र लेव्हीची रक्कम भरणे दूरच आहे। परिणामी त्यांनी असा ठराव केला का 1/4/2024 पासून ह्या कामगारांना शेतकऱ्यांच्या काटापट्टीतून जे आम्ही मजुरी कपात करून देतो आणि तीच करून देणार नाही आणि त्या दिवसापासून तसंच झालं तर आजपर्यंत आम्हाला कामगारांना न्याय मिळत नाही।
DDR असतील, युनियन असेल, आपले कामगार उपायुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील, यांची युनियनचे संघटनेचे अधिकारी, जिल्हाधिकारी साहेब यांच्यात चर्चा झाली. युनियनच्या माध्यमातून हा लढा तीव्र स्वरूपाचा चालू आहे. परंतु ज्या अधिकाऱ्यांनी DDR असतील, जिल्हाधिकारी असतील, कामगार उपायुक्त असतील, त्यांनी पत्रकं काढले, परंतु त्या पत्रकांना मात्र व्यापारी वर्ग कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही आणि आम्हाला कामावर घेत नाही. आणि म्हणून